हॅलो एव्हरीवन, मी जयंत देशमुख परत एक वेळा तुमचं स्वागत करतोय. लेक्चर नंबर 3 ऑफ मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आज आपण बघणार याच्यामध्ये युअर पॅकेजिंग ऑफ डीएनए. डीएनएची पॅकेजिंग कशी होते किंवा वाय डीएनए पॅकेजिंग इज इसेन्शियल. ठीक आहे, त्याच्यासाठी रिक्वायर्ड असणारे सगळे कुठले प्रोटीन्स असतील, त्यांच्या डायमेन्शन्स किती असतील, क्रोमॅटिन कशाला म्हणायचं, युक्रोमॅटिन, हेटेरोक्रोमॅटिन, which are different types of proteins involved, for example histone and non-histone, what are polyamines, right? Everything we will discuss in detail. So let's get started with packaging of DNA. आता सगळ्यात अगोदरचा मुद्दा हा की डीएनए ची पॅकेजिंग आपल्याला का करायची. येस, डीएनए ची पॅकेजिंग का करावी लागणार? बिकॉज इट्स लेंथ इज टू लॉंग, इट इज टू लॉंग स्ट्रक्चर. आणि तसंच तुम्ही जर सेल बघितलं, सेल इज मायक्रोस्कोपिक, आणि सेल मधला जर न्यूक्लियस किंवा सेल ऑर्गेनेलिस तुम्हाला बघायचं तर इट बिकम्स इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर. आणि त्या स्ट्रक्चरमध्ये जी इतका लेंथचा थ्रेड, डीएनए थ्रेड तुम्हाला जर पॅक करायचा आहे, फिट बसवायचा आहे, तर इट विल रिक्वायर पॅकेजिंग. फॉर एक्झाम्पल, लेंथ ऑफ डीएनए, ओके, लेंथ ऑफ डीएनए तुम्हाला माहिती हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड. लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा आपण बोललोय. Length of DNA is calculated by counting the total number of base pairs. किती बेस पेअर्स आहेत आपल्याकडे? We have 6.6 into 10 raised to power डिप्लॉइड लिहिलंय मी, हॅप्लॉइड लिहावं लागेल. खरं तर लेंथ काढायची तर 6.6 ची आपल्याला गरज नाही. म्हणजेच बेस पेअर किती येणार तुमची? वेल, हे कट करू आपण. 3.3 into 10 raised to power 9 बेस पेअर्स मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स बिटवीन देम. त्यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे? 0.34 नॅनोमीटर. एका बेस पेअर मधला डिस्टन्स डिटेल्स आपण बघितले आहे. इंटू 10 raised to power 9. इट गिव्स यू लेंथ ऑफ ह्युमन डीएनए अँड दॅट कम्स टू 2.2 मीटर. किती लेंथ भरणार आपल्या डीएनए ची? 2.2 मीटर लेंथ भरणार. बरं, आता ही इतकी सारी लेंथ आहे, तर आपल्या न्यूक्लियसची डायमेन्शन किती आहे? डायमेन्शन ऑफ न्यूक्लियस, डायमेन्शन of nucleus is 10 raised to power -6 मीटर. इतकी डायमेन्शन आहे. म्हणजे इतक्या स्मॉल स्ट्रक्चर मध्ये इतका लेंदी मॉलिक्यूल तुम्हाला फिट बसवायचं तर इट विल रिक्वायर पॅकेजिंग. हे तर झालं आपल्या ह्युमन जिनोम बद्दल, बरोबर की नाही? ह्युमन डीएनएच्या लेंथ बद्दल. ही जर लेंथ तुम्ही बघितली, एनसीईआरटी मध्ये दिली आहे आपल्याला इकोलाय, तर इकोलायचा डीएनए हा भरणार आहे 1.36 मिलीमीटर. आणि याची डायमेन्शन जर बघितली तर याला किती? लेस दॅन 1 मायक्रॉन मीटर मध्ये याला तुम्हाला पॅक करायचं आहे. तर याला पॅक जर करायचं असेल तर दोन्ही केस मध्ये बघा, इतक्या स्मॉल स्ट्रक्चर मध्ये इतका लेंदी मॉलिक्यूल तुम्हाला पॅक बसवायचा आहे, तर इट विल रिक्वायर पॅकेजिंग. सो पॅकेजिंग इज रिक्वायर्ड. पॅकेजिंग करणे म्हणजे त्याचं कॉइलिंग, सुपर कॉइलिंग करणे. ठीक आहे ना? वेल, आपण लिहून घेऊ. कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग of this structure will be required, आणि त्यालाच आपण इन शॉर्ट म्हणणार पॅकेजिंग ऑफ डीएनए. आता कुठलाही मटेरियल जर पॅकेज करायचं असेल, तुम्हाला पॅक करायचं असेल, तर त्याला कुठले तरी सपोर्ट लागणार. फॉर एक्झाम्पल, आपला धागा घेऊ आपण. धागा जर समजा 50 मीटरचा धागा आहे आणि तुम्हाला त्याला पॅक करायचं, तर इट विल रिक्वायर सम सपोर्ट. तर तो जो सपोर्ट असणार आहे या केसमध्ये इट इज गोइंग टू बी प्रोटीन्स. हिस्टोन प्रोटीन्स असतील किंवा नॉन हिस्टोन प्रोटीन्स असतील. ठीक आहे, चला लेट्स स्टार्ट विथ युअर पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक डीएनए. प्रोकॅरियोट मध्ये डीएनएचं पॅकेजिंग हे कसं होतं ते आपण बघू. पॅकेजिंग ऑफ डीएनए, पॅकेजिंग ऑफ डीएनए इन प्रोकॅरियोट्स. फॉर एक्झाम्पल इकोलाय म्हणू आपण, बरोबर की नाही? इन प्रोकॅरियोट्स आपण सांगितलंय, पुन्हा एक वेळा मी लिहितोय, लेंथ ऑफ डीएनए. डीएनए ची लेंथ किती यांची? इट इज 1.36 मिलीमीटर. ठीक आहे, इतक्याला तुम्हाला पॅक करायचे. तर सॉरी, याला जर पॅक करायचं असेल तर हे डीएनए याचं मटेरियल कुठे प्रेझेंट असणार आहे? उदाहरण म्हणून आपण इथे आता एक सेल घेऊ. फॉर एक्झाम्पल, दिस इज युअर प्रोकॅरियोटिक सेल. ठीक आहे, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये आपण सांगितलंय की इथे जो प्रेझेंट असतो, व्हॉट इज दिस? दिस इज युअर सायटोप्लाझम. हा तुमचा काय झालाय? तर सायटोप्लाझम झालाय. वेल, दिस इज सायटोप्लाझम. प्रोकॅरियोट आपण म्हटलोच इकोलायला याच्यामुळे की विच हॅज नॉन मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस. यांच्यामध्ये नॉन मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस आहे. आता न्यूक्लियस हे कसं आहे?
न्यूक्लियस यांच्यामध्ये नाहीये, मग ते जे स्ट्रक्चर असणार आहे तर आपण इथे असं दाखवून देऊ की सपोज दिस इज वन पार्ट ऑफ दिस सायटोप्लाझम आणि त्या पार्टला तुम्ही म्हणणार आता न्यूक्लिओइड. न्यूक्लियस न म्हणता याला काय म्हणणार? न्यूक्लिओइड. ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज गोनोफोर. यालाच तुम्ही काय म्हणू शकता? गोनोफोर म्हणू शकता. म्हणजेच सायटोप्लाझम आणि यांचा न्यूक्लिओप्लाझम दोघांचे डायरेक्ट कनेक्शन असणार आहे. मग या पार्ट मध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ जेनेटिक मटेरियल. आता यांचं जेनेटिक मटेरियल फॉर एक्झाम्पल असं कंडेन्स्ड फॉर्म मध्ये याच्यामध्ये पडून असणार आहे. कशामध्ये? न्यूक्लियोलस मध्ये. अँड विच इज हेल्ड टुगेदर. आता ही इथे आहे याचा अर्थ पूर्ण स्कॅटर झालेला नाहीये, आपण ते लिहून घेऊ. जेनेटिक मटेरियल इन प्रोकॅरियोट्स. जेनेटिक मटेरियल इन प्रोकॅरियोट लिहिण्यापेक्षा मी इथे स्पष्ट लिहितोय आता ई कोलाई इज नॉट स्कॅटर्ड. इट इज नॉट स्कॅटर्ड बट प्रेझेंट in the form of loops. हे लूप्सच्या स्वरूपात प्रेझेंट असणार आणि these loops are held together. हे लूप्स जे असतील these are held together by proteins. ठीक आहे. आणि हे जे प्रोटीन्स असतील तर यालाच तुम्ही म्हणणार पॉलीअमाइन्स. हे लक्षात घ्यायचं आहे, एनसीईआरटी मध्ये दिलेलं नाहीये. तर पॉलीअमाइन्स आर द प्रोटीन्स और द स्ट्रक्चर्स विच होल्ड टुगेदर द लूप्ड डीएनए. आता इथे मी असं करून देतो की असं समजून घेऊ, हे जे व्हाईट कलर मी इथे दाखवतो यांचे लूप एकत्र यांनी धरून ठेवलेत. म्हणजे हे जे प्रोटीन्स असतील या प्रोटीन्सला तुम्ही म्हणायचे पॉलीअमाइन्स. युकॅरियोट मध्ये पॉलीअमाइन्सचा वापर होणार नाही. युकॅरियोट्स मध्ये देयर विल बी युसेज ऑफ हिस्टोन प्रोटीन्स. हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. सॉरी, हे सुद्धा कोणते प्रोटीन झाले? नॉन हिस्टोन प्रोटीन झाले. त्याचं नाव काय सांगितलं आपण? पॉलीअमाइन्स. तर इन शॉर्ट समजून घेण्याचा मुद्दा, प्रोकॅरियोटिक मध्ये डीएनए ची पॅकेजिंग इट इज इन कंपॅरिझन टू युकॅरियोट इट इज इझियर प्रोसेस. कशी आहे की यांच्या न्यूक्लिओइड जे स्ट्रक्चर आहे त्याला गोनोफोर म्हटलो आपण. हे सांगितलं की जेनेटिक मटेरियल इज नॉट स्कॅटर्ड बट इट इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ लूप्स. हे असे लूप्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतील आणि विच आर हेल्ड टुगेदर बाय सम प्रोटीन्स, नॉन हिस्टोन प्रोटीन्स, अँड दीज प्रोटीन्स आर कॉल्ड एज पॉलीअमाइन्स. प्रोकॅरियोट्स मध्ये तुम्हाला समजलंय? वेल, आता आपण बघू पॅकेजिंग ऑफ डीएनए. पॅकेजिंग ऑफ डीएनए इन युकॅरियोट्स. युकॅरियोट्सच्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर हे पॅकेजिंग इट इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस, राईट? इन युकॅरियोट्स पॅकेजिंग इज कॉम्प्लेक्स. पॅकेजिंग इन युकॅरियोट्स, पॅकेजिंग ऑफ डीएनए is complex process and it requires some proteins. It is a complex. Clear this? मग कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे तर याला काहीतरी गरजेचं असणार आहे. डीएनए, आपण डीएनए बद्दल बोलू. डीएनए कसा आहे? डीएनए इज पॉझिटिव्हली चार्ज और निगेटिव्हली चार्ज. इट इज नेगेटिव्हली चार्ज मॉलिक्यूल. डीएनए इज नेगेटिव्हली चार्ज्ड मॉलिक्यूल. मग आता याला जर तुम्हाला कॉइलिंग करायचं, याला जर धरून ठेवायचंय तर इट विल रिक्वायर सम पॉझिटिव्ह स्ट्रक्चर्स. ठीक आहे ना? मग त्याचे पॉझिटिव्ह स्ट्रक्चर्स याला लागणार आहेत. तर दोज पॉझिटिव्ह स्ट्रक्चर्स विल बी हिस्टोन प्रोटीन्स. इट रिक्वायर्स हिस्टोन प्रोटीन्स फॉर इट्स पॅकेजिंग. हिस्टोन प्रोटीन्स फॉर पॅकेजिंग. क्लियर आहे? हिस्टोन प्रोटीन्स फॉर पॅकेजिंग. मग हिस्टोन प्रोटीन्स कसे असतात? तर हिस्टोन प्रोटीन्स दीज आर बेसिक प्रोटीन्स. हे प्रोटीन्स कसे असणार आहे? These are basic proteins with negatively charged side chain. With negatively charged side chain. Negatively charged side chain. आता तुम्हाला माहिती आहे की प्रोटीनला तुम्ही ऍसिडिक, बेसिक किंवा न्यूट्रल केव्हा म्हणता? ठीक आहे ना? इट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ अमिनो ऍसिडने बनलेलं स्ट्रक्चर आहे. मग अमिनो ग्रुपची जर क्वांटिटी जास्त असेल तर दॅट प्रोटीन बिकम्स बेसिक. आणि त्या कार्बोक्सिलिक एंडला कार्बोक्सिलिक ग्रुपची क्वांटिटी जर जास्त असेल तर दॅट विल बिकम युअर ऍसिडिक अमिनो ऍसिड. आणि असे अमिनो ऍसिडचे रेसिड्यूज, ठीक आहे, आफ्टर डिहायड्रेशन जेव्हा एकत्र येतील तर त्याला तुम्ही प्रोटीन म्हणता. मग हिस्टोन प्रोटीन्स कसे? तर दीज आर निगेटिव्हली चार्ज, हॅव्हिंग निगेटिव्हली चार्ज साइड चेन. म्हणजे दीज आर बेसिक प्रोटीन्स. आणि बेसिक प्रोटीनचे जर एक्झाम्पल बघायचं झालं तर आपण बायोमॉलिक्यूल मध्ये शिकलेलो आहे. याच्यामध्ये बेसिक प्रोटीन कोण असतात? हिस्टामाइन. ठीक आहे. नंतर सेरीन, वेल अँड अर्जिनिन.
These are basic proteins. Just a second. Okay. So, well, आपण काय बघतोय? These are basic proteins with negatively charged side chain. याच्यामध्ये कोण असणार? Histamine, serine. No, not serine. It is lysine. Well, histamine, lysine and arginine. हे बेसिक प्रोटीन्स आहेत. हिस्टोन प्रोटीन बद्दल मी बोलत नाहीये सध्या की हिस्टोन मध्ये हे तिन्ही प्रेझेंट असते असं म्हणत नाहीये. तर हे तीन झाले तुमचे बेसिक प्रोटीन. याच्यामध्ये लायसिन आणि अर्जिनिन, परत एक वेळा सेपरेटली आपण लिहू, लायसिन अँड अर्जिनिन यांची क्वांटिटी ही जास्त प्रेझेंट असणार. ठीक आहे. लायसिन अँड अर्जिनिन हे जे अमिनो ऍसिड्स आहेत यांची क्वांटिटी ह्या प्रोटीन्स मध्ये जास्त असणार आहे. अँड दॅट इज वाय द नेचर ऑफ हिस्टोन प्रोटीन इज बेसिक. कशामुळे बेसिक बनणार? कारण हे बेसिक प्रोटीन्स आहेत. तर बेसिक प्रोटीन्स मध्ये लायसिन आणि अर्जिनिन यांची क्वांटिटी जास्त असणार आहे, त्यांच्यामुळे नेचर ऑफ युअर हिस्टोन प्रोटीन इज बेसिक. नाउ हाऊ दिस हिस्टोन प्रोटीन इज मेड? हिस्टोन प्रोटीन कसे तयार झाले? तर हिस्टोन प्रोटीनचं आपण स्ट्रक्चर घेऊ. हिस्टोन प्रोटीन constitutes histone proteins have 4 types. याला आपण 4 टाइप्स म्हणू किंवा सब युनिट्स म्हणू शकतो. 4 टाइपचे आहेत. कोणते आहेत? तर नंबर 1 H2A, ठीक आहे, H2B, H3 and H4. आणि त्याच्यासोबत एक पाचवा त्याला सील करण्यासाठी एक प्रोटीन गरजेचं असणार आहे. अँड दॅट वन इज युअर H1 हिस्टोन. याला लिहून टाकू आपण H1 हिस्टोन. तर हे सगळे जे हिस्टोन प्रोटीन्स आहेत एका युनिट मध्ये प्रेझेंट असतील. ते युनिट म्हणजे कसं असणार आहे? फॉर एक्झाम्पल मी इथे असं एक स्ट्रक्चर काढतोय. याला काढलंय मी H2A अँड दीज आर प्रेझेंट इन पेअर. हे दोन असणार, हे दोन असतील, हेही दोन प्रेझेंट आहेत आणि H4 सुद्धा दोन प्रेझेंट असतील. क्लिअर आहे? तर या दोन म्हणजे यांचं किती झाले? 8 हिस्टोन मॉलिक्युल्स आपल्याकडे प्रेझेंट असणार आहेत. तर H2A मी असं लिहितोय. हे दोन मॉलिक्युल्स आहेत. नंतर आपण सेकंड याच्यामध्ये घेऊ. फॉर एक्झाम्पल हे असेल तर हा असेल H2B असं एक स्ट्रक्चर असणार आहे. थर्ड घेऊ आपण. याला लिहितोय मी H3 पेअर मध्ये प्रेझेंट असतात म्हणून आपण त्याला डबल मध्ये लिहितोय. अँड फायनली एक चौथा घेतोय. हा असेल that is your H4 because all histone molecules are present in their pairs. किती मॉलिक्युल झाले आपल्याकडे? 1 2 3 4 5 6 7 8. हे जे कंप्लीट स्ट्रक्चर झालंय त्याला आपण सराउंड करून घेऊ. ठीक आहे. असं समजा की आपल्याला डिनोट करायचंय तर हे कंप्लीट एक काय झाला तुमचा हिस्टोन प्रोटीन झालाय. तर हा जो हिस्टोन प्रोटीन आहे यालाच तुम्ही आता म्हणायचंय हिस्टोन ऑक्टॅमर. काय म्हणायचंय? हिस्टोन ऑक्टॅमर. हिस्टोन ऑक्टॅमर कसं सांगितलं आपण? दिस इज अ बेसिक स्ट्रक्चर. आणि तुमचा डीएनए कसा आहे? डीएनए इज ऍसिडिक. मग हा डीएनए याच्या भोवती असा रॅप होणार. ठीक आहे. आणि मग त्यांची कॉइलिंग, सुपर कॉइलिंग, क्रोमॅटिन फायबर्स बनतील. मग त्यांच्यानंतर सॉलिनॉइड स्ट्रक्चर, सुपर सॉलिनॉइड, क्रोमॅटिन फायबर आणि फायनली क्रोमोझोम, हायली कंडेन्स्ड फॉर्म. क्लिअर? तर हे जे स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसतंय ते इट इज कॉल्ड एज हिस्टोन ऑक्टॅमर. का? बिकॉज इट कंटेन्स 8 हिस्टोन मॉलिक्युल्स. आणि जो H1 हिस्टोन असेल तर इट इज युज्ड फॉर सीलिंग ऑफ दिस हिस्टोन ऑक्टॅमर विथ रॅप्ड डीएनए. याच्या भोवती जो डीएनए रॅपिंग करणार तर त्याला सील करण्यासाठी H1 हिस्टोन याच्यामध्ये गरजेचं असणार. क्लिअर दिस? हे झाले तुमचे हिस्टोन प्रोटीन्स याच्यामध्ये गरजेचे असणार आहे. वेल, आता डीएनए ची जी कॉइलिंग, सुपर कॉइलिंग हे कोणत्या फेज मध्ये असणार आहे? फॉर एक्झाम्पल आपण इथे लिहू G1, S, G2 आणि M phase. These are the phases of cell cycle. ठीक आहे ना? तर याच्यापैकी M phase मध्ये आपल्याला माहिती आहे क्रोमोझोम इज इन इट्स अ कंडेन्स्ड फॉर्म. क्रोमोझोम इज कंडेन्स्ड फॉर्म ऑफ क्रोमॅटिन फायबर. हा हायली कंडेन्स्ड आहे आणि याच्याच मध्ये आपण त्याची मॉर्फोलॉजी सुद्धा स्टडी करतो. मॉर्फोलॉजी ऑफ डीएनए इज स्टडीड ॲट M phase. मग S फेज मध्ये डीएनएचं रेप्लिकेशन होत आहे. G1 फेज आहे आणि G2 फेज सुद्धा आहे. तर या तिन्ही फेज मध्ये इट विल अपियर मीन्स युअर डीएनए विल अपियर इन द फॉर्म ऑफ क्रोमॅटिन फायबर. इथे क्रोमॅटिन फायबरच्या स्वरूपात राहणार. जेव्हा आपण पूर्ण स्ट्रक्चर याचं बघू तेव्हा तुमच्या क्लिअर लक्षात येईल. तर हिस्टोन ऑक्टॅमर तुमच्या लक्षात आलाय. आता जो तुमचा डीएनएचा मॉलिक्यूल असणार आहे तर डीएनएचा मॉलिक्यूल आपण थोडासा तर डीएनए मॉलिक्यूल काय करणार? याच्या भोवती असं रॅपिंग करणार. एक टर्न कंप्लीट करेल
ते दुसरा टर्म कंप्लीट न करता आता इथपर्यंत येऊन हा थांबेल. म्हणजेच हा जो मॉलिक्यूल तुमचा झालाय, दिस इज युअर हिस्टोन ऑक्टॅमर, ठीक आहे ना. आणि याच्या भोवती हा जो कनेक्ट होतोय, दिस इज युअर डीएनए मॉलिक्यूल. हिस्टोन ऑक्टॅमर कसा आहे, इट इज पॉझिटिव्हली चार्ज्ड. ओके. आणि हा जो डीएनए आहे, डीएनए इज निगेटिव्हली चार्ज्ड. म्हणजेच आपण आता म्हणू शकतो की निगेटिव्हली चार्ज डीएनए रॅप्स अराउंड, म्हणजे गुंडाळणे रॅप्स अराउंड द हिस्टोन ऑक्टॅमर. आणि याचा जो टर्न पूर्ण होतोय, तर दॅट टर्न पूर्ण दोन कंप्लीट टर्न झाले का सियर. हा एक टर्न झाला पूर्ण, आणि आता हा 1/3 म्हणजे 1/3 टर्न आता याचा डीएनए चा अराउंड ऑक्टॅमर पूर्ण होणार. 1/3 टर्न. क्लिअर दिस. आणि इथे जो 1/3 टर्न तयार झालाय, तर दॅट विल बी सील्ड बाय युअर H1 हिस्टोन. आता कन्सिडर करा की दिस इज युअर H1 हिस्टोन. त्याला सिलिंग करण्याचं काम इज गिवन टू H1 हिस्टोन प्रोटीन. समजताय. वेल, तर इथपर्यंत तुम्हाला कळायलं की व्हॉट इज हिस्टोन ऑक्टॅमर. 8 हिस्टोन्स कम टुगेदर अँड दॅट कॉन्स्टिट्यूट्स ऑफ दॅट फॉर्म्स. ते काय बनवतंय, हिस्टोन ऑक्टॅमर बनवतंय. त्याच्यामध्ये लायसिन, अर्जिनिन, अमिनो ऍसिडचे रेसिड्यू भरपूर आहेत, म्हणून ते पॉझिटिव्हली चार्ज तयार होणार तो मॉलिक्यूल. आणि त्याच्याच भोवती आता निगेटिव्हली चार्ज डीएनए हा असा रॅप करणार आणि त्याला सील करण्याचं काम असणार H1 हिस्टोन मॉलिक्यूलचं. ठीक आहे. लोअर लेवलमध्ये हिस्टोन मॉलिक्यूल्स लागतील, आणि हायर लेवलला जेव्हा पॅकेजिंग डीएनएची होणार, ठीक आहे, तेव्हा नॉन हिस्टोन प्रोटीन मॉलिक्यूल्स विल बी रिक्वायर्ड. आता वन बाय वन आपण याला स्ट्रक्चर काढून घेऊ. कन्सिडर करा की तुमचा हा इथे असेल डीएनए. डीएनए ची तुम्हाला डायमेन्शन माहिती आहे. डीएनए ची जर विड्थ तुम्ही बघितली तर ही विड्थ किती असणार आहे, 2 नॅनोमीटर और 20 एंगस्ट्रॉम. याची आता कॉइलिंग होत चाललेली आहे समोर, बरोबर की नाही. तर त्याच्या अगोदर आपण परत एक स्ट्रक्चर बघू. वेल, सपोज दिस इज हिस्टोन ऑक्टॅमर. हे एक हिस्टोन ऑक्टॅमर, हे एक हिस्टोन ऑक्टॅमर असणार. असे भरपूर सारे हिस्टोन ऑक्टॅमर्स तुमच्याकडे प्रेझेंट आहेत. मी इन शॉर्ट ह्या चौघांना एकाच याने दाखवून देतो. ऑल दीज आर हिस्टोन ऑक्टॅमर्स. हिस्टोन ऑक्टॅमर्स. ओके. याच्या भोवती आता तुमची डीएनए ची स्ट्रँड येणार आणि इट विल बी रॅप्ड अराउंड इट. आता यांचं रॅपिंग कसं, हा डीएनए फॉर एक्झाम्पल इथपासून असा स्टार्ट झालाय. वेल, कसा घेऊ, हे असं एक त्यांनी टर्न कंप्लीट केलाय. हा पुढे चाललाय, याला एक टर्न करतोय, हा इकडे आलाय. 1/3 टर्न समजून घ्यायचंय. 1/3 टर्न, 1/3 टर्न. हे असे आता एक त्याचं स्ट्रक्चर हा कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. तर हे जे तुम्हाला स्ट्रक्चर इथे दिसतंय, काय स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, हा इथे तुमचा काय हिस्टोन ऑक्टॅमर. आणि हिस्टोन ऑक्टॅमरच्या आजूबाजूला कोण डीएनए रॅप झालाय, त्याच्याभोवती गुंडाळला गेलाय. किती टर्न घेतले आता सांगितले आपण, 1/3 टर्न. हे जे तुम्हाला कंप्लीट स्ट्रक्चर दिसतंय, दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज न्यूक्लिओझोम. वेल, मग न्यूक्लिओझोम कोणी तयार केलाय. न्यूक्लिओझोम इज मेड फ्रॉम, परत इकडे सेपरेटली घेऊ, दिस इज हिस्टोन ऑक्टॅमर. आणि याच्या अवतीभोवती जो गुंडाळला जाणार, दिस इज युअर डीएनए मॉलिक्यूल. ठीक आहे. तर हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, तर दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड एज न्यूक्लिओझोम. याला तुम्ही काय म्हणायचंय, न्यूक्लिओझोम म्हणायचंय. ठीक आहे. मग डीएनए 2.2 मीटर लॉंग. आता हे तुम्हाला नाव समजलं, हे मी पूर्ण धागे काढून टाकतो. आता हे जे आपण पॉइंट आउट केलं होतं याला, ठीक आहे ना, समजायला सोपं होईल आपल्याला. काय एक आपण हिस्टोन ऑक्टॅमर तुम्हाला कळालेलं आहे. वेल, ठीक आहे. ठीक आहे. तर हे स्ट्रक्चर काय झालंय, म्हणजे इतक्या स्ट्रक्चरला न्यूक्लिओझोम म्हणणार. हा एक न्यूक्लिओझोम, हा एक न्यूक्लिओझोम, न्यूक्लिओझोम, न्यूक्लिओझोम. हे सगळे तुम्हाला न्यूक्लिओझोम दिसत आहे. हे स्ट्रक्चर दिसताना कसं दिसतंय तुम्हाला, जसं की बीड्स ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर याला म्हणणार आपण. बीड्स ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर. बीड्स ऑन स्ट्रिंग म्हणजेच काय, हे तुम्हाला गाठी गाठींसारखं जे दिसतंय, की जिथे असं रॅप झालेला पार्ट आहे, हे फुगलेला पार्ट दिसतोय, आणि हा परत डीएनए परत रॅप झालाय. तर बीड्स ऑन स्ट्रिंग, जसा काही हा एक धागा आहे आणि या धाग्याच्या तुम्ही गाठी गाठी केल्यात. ठीक आहे. तर तसं जे स्ट्रक्चर आहे त्याला बीड्स ऑन स्ट्रिंग म्हणायचंय. याच्यापैकी बीड्स काय झाले, मग बीड्स आर नथिंग बट युअर न्यूक्लिओझोम्स. ठीक आहे. आणि स्ट्रिंग म्हणजेच काय, स्ट्रिंग इज युअर डीएनए.
हा जो डीएनए रॅप झालाय तो हा धाग्यासारखा दिसतो, याला तुम्ही स्ट्रिंग म्हणा, आणि त्याच्यावरती हे बीड्स असे अटॅच झालेत, असं एक स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय. अँड दिस स्ट्रक्चर इज नाऊ कॉल्ड एज न्यूक्लियोसोम. तर समजलं तुम्हाला. तर या स्ट्रक्चरला आता तुम्ही काय म्हणणार? सॉलिनॉइड. ओके, याला काय म्हणणार तुम्ही? सॉलिनॉइड स्ट्रक्चर. बरं जाऊ द्या, सॉलिनॉइड आपण 2 मिनिट कट करू. इथपर्यंत बीड्स ऑन स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय. क्लिअर दिस. आता याची कॉइलिंग होत चालली आहे. तर कॉइलिंग होते वेळी पुढे जाऊ आपण. सम कन्सिडर करा की इथेच घेऊ हा. वेल दिस वॉज युअर डीएनए. हा तो हे स्ट्रक्चर कशाचं आहे? तुमच्या डीएनएचं स्ट्रक्चर असेल, बरोबर आहे. आता या डीएनए चीच काय होते? कॉइलिंग होतीये. तर कॉइलिंग होते वेळी आता आपण इकडे पुढे आलोय, बरोबर की नाही? जस्ट समजून घ्या तुम्ही याला. वेल हे पुढे आलोय, तर इथे आता मी काढतोय असं हे स्ट्रक्चर. हा तुमचा डीएनए. तर डीएनए ची तुम्हाला विड्थ माहिती आहे. विड्थ किती आहे? डीएनए ची विड्थ असणार 2 नॅनोमीटर. नंतर हा डीएनए आलाय, याच्या भोवती सरळ सरळ मी असा रॅप करतोय आणि पुढे पुढे घेऊन याला असं आपण दाखवून देऊ. ठीक आहे, पुढे पुढे चाललाय. तर इथे याची थिकनेस वाढणार. हे सगळे न्यूक्लियोसोम दिसतात तुम्हाला, बीड्स ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर. तर याची आता विड्थ होणार 10 नॅनोमीटर. ठीक आहे. मग हे पुढे पुढे चाललाय, परत इथे आलाय, इथे याला रॅप केलाय, इथे आलाय, सरळ सरळ मी दाखवून देतो. हे असं रॅपिंग होत चाललंय. म्हणजे ही टोटल थिकनेस तुम्हाला 10 नॅनोमीटर दिसते. परत याचं रॅपिंग चाललंय, भरपूर सारे न्यूक्लियोसोम्स आता, कारण कंडेन्सेशन वाढत चाललंय. तर असं कन्सिडर करू आपण, हे असे इतके सारे आता तुम्हाला इथे दिसणार. ठीक आहे, हे सगळे न्यूक्लियोसोम्स. वेल म्हणजे इन शॉर्ट सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या. आता याची थिकनेस वाढत चाललेली आहे. हा धागा आलाय, हा असं सगळ्यांवरती रॅप करतोय. क्लिअर आहे? समजून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता हे कम्प्लीट. ठीक आहे. तर हे जे पुन्हा कंडेन्सेशन पुढे चाललंय, तर याची विड्थ सुद्धा जास्त दिसेल तुम्हाला. याची विड्थ तुम्हाला दिसणार आता 30 नॅनोमीटर. वेल समोर इकडे एकदम डीएनए हा ओपन डीएनए दिसतोय. मग सॉलिड त्याचं काय म्हणतो? न्यूक्लियोसोम तयार झाले, बीड्स ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर. भरपूर सारे न्यूक्लियोसोम आता कंडेन्सेशन जवळ जवळ ते येत आहेत. म्हणजे त्यांची थिकनेस वाढत चालली आहे. याच्यानंतरचं स्ट्रक्चर आता सरळ सरळ आपण हा डीएनए घेऊ आणि मी याला कॉइलिंग फॉर्म मध्ये दाखवतो. ठीक आहे. आता हे भरपूर सारे याचे आता कॉइल्स तयार होणार, समजून घ्यायचंय. आणि याच्यावरती हे सगळे बीड्स ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर आहे. वेल हे सगळे बीड्स ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर. ठीक आहे. कारण इथे 2-2, 3-3 दिसत आहेत, ते यांच्या थिकनेस मध्ये आता वाढ होते. तर इथे असं समजून घ्या की थिकनेस हिअर इज युअर 300 नॅनोमीटर. ओके, ही थिकनेस परत वाढत चालली आहे. परत वाढत चालली आहे म्हणजे आता मी याला सरळ सरळ हे असं दाखवून देतो. आता बीड्स ऑन स्ट्रिंग स्ट्रक्चर एकमेकाच्या खूप जास्त जवळ येत आहे. मग ही थिकनेस वाढलेली आहे, कंडेन्सेशन पुढे पुढे वाढत चाललंय. तर कंडेन्सेशन वाढल्यानंतर आता याची जी विड्थ असणार आहे, तर दिस विड्थ इज युअर 700 नॅनोमीटर. समजतं मी काय बोलतोय? कारण ते धागे पूर्ण आता जवळ जवळ आणत चालले. तर सगळे न्यूक्लियोसोमचे स्ट्रक्चर कॉम्पॅक्ट होत आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण दाखवू नाही शकत. आणि फायनली काय होणार? सी हा इथे असा धागा येणार, विड्थ थोडीशी जास्त घेऊ द्या. ठीक आहे, समजून घ्या. अँड फायनली यू विल कम अप विथ दिस स्ट्रक्चर. आणि हे स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे आता कशाचं स्ट्रक्चर आहे? तर दिस इज युअर क्रोमोझोमल स्ट्रक्चर. ठीक आहे. हा काय झाला? तुमचा क्रोमोझोम झाला. तर याची जी विड्थ असणार आहे, तर याची विड्थ असणार 1400 नॅनोमीटर. इन शॉर्ट क्रोमोझोम जर तुम्ही अशा उकलत गेले तर त्याचा धागा येईल, त्याची 700 विड्थ असणार आहे. मग हे परत मोकळा होत चाललाय, परत फ्री होत चाललाय, इकडे परत फ्री झालाय आणि फायनली डीएनए असा हा ओपन झालाय. क्लिअर? तर असं काय झालं? याचं पॅकेजिंग सुरू आहे. तर यातले जे वेगवेगळे स्ट्रक्चर, याला तर तुम्ही सरळ सरळ डीएनए म्हटले, 2 नॅनोमीटर डीएनए, बरोबर आहे. इथपासून या 700 नॅनोमीटर पर्यंत तुम्ही याला म्हणायचंय क्रोमॅटिन फायबर. याला काय म्हणणार तुम्ही? क्रोमॅटिन फायबर. आणि कुठल्या स्टेजमध्ये तुम्हाला ही कंडिशन दिसते? G1S आणि G2 स्टेज मध्ये हे अशा स्वरूपात तुम्हाला हे क्रोमॅटिन मटेरियल दिसणार, त्याला क्रोमॅटिन फायबर म्हणा. अँड दिस स्ट्रक्चर 1400 नॅनोमीटर इज युअर कंडेन्स्ड क्रोमोझोम. आणि हा क्रोमोझोम तुम्हाला कोणत्या फेज मध्ये दिसतोय? एम फेज मध्ये दिसतोय. ठीक आहे. सो दिस इज हाऊ पॅकेजिंग टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ
युअर डीएनए अँड हिस्टोन प्रोटीन्स, हिस्टोन ॲज वेल एज नॉन हिस्टोन प्रोटीन. आता हिस्टोन प्रोटीन आणि नॉन हिस्टोन प्रोटीनचा मिनिंग काय होतो की हिस्टोन प्रोटीन्स जे असतील, हिस्टोन्स प्रोटीन्स आताच बघितले आपण H2A, H2B, H3, H4, H1, तर हे प्रोटीन लोअर लेवलला पॅकेजिंग करणार. लोअर लेवल पॅकेजिंग म्हणजेच काय, जेव्हा पॅकेजिंग स्टार्ट होणार त्यावेळी न्यूक्लिओझोम बनवण्यासाठी फॉर प्रिपरेशन ऑफ न्यूक्लिओझोम दिस हिस्टोन प्रोटीन्स विल बी रिक्वायर्ड. पण नॉन हिस्टोन प्रोटीन्स जे असणार आहेत, नॉन हिस्टोन प्रोटीन्स, तर याची गरज तुम्हाला पॅकेजिंग ॲट हायर लेवल. जेव्हा पॅकेजिंग हायर लेवलला करायची, हायर लेवलचा मिनिंग समजून घ्या. इथे काय हायर लेवलचा मिनिंग होतो की मागच्या स्लाइडला जाऊ आपण, इकडे याला लोअर लेवल समजा तुम्ही की हळूहळू पॅकिंग सुरू आहे, पण जसं जसं पुढे जाणार त्याचं कंडेन्सेशन वाढणार, म्हणजे त्याची गर्दी होणार, म्हणजेच ही न्यूक्लिओझोम मॉलिक्युल्स विल कम टुगेदर आणि त्याची थिकनेस वाढत चालली. या ठिकाणी आता नॉन हिस्टोन प्रोटीनचा तुम्हाला मदत लागणार. वेल, अजून एक गोष्ट राहिली आपली सांगायची, H1 हिस्टोनचा आपण बोललोच होतो तसं की तो लिंक करायला उपयोगाला येतो. वेल, आता हे तुमचा एक न्यूक्लिओझोम तयार झाला, हा न्यूक्लिओझोम समजा कंप्लीट. वेल, तर या न्यूक्लिओझोम मध्ये इथे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय, दिस वन, इतका जो डीएनए दिसतोय, तर याला तुम्ही म्हणायचं कोर डीएनए. याला काय म्हणायचंय, कोर डीएनए. आणि याला हे जे लिंक करणार आहे याला म्हणायचं लिंकर डीएनए. लिंकर डीएनए. क्लिअर दिस? दोन न्यूक्लिओझोमला कनेक्ट करणारा जो पार्ट आहे, दिस पार्ट इज युअर लिंकर डीएनए. आणि हिस्टोन प्रोटीनच्या आजूबाजूला जो 1/3 टर्न घेतलेला आहे, तर तो टर्न घेतलेला पार्ट म्हणजे कोर डीएनए. तर लिंकर डीएनए आणि कोर डीएनए यांच्यामध्ये किती बेस पेअर असतात, तर कोर डीएनए मध्ये विच इज रॅप्ड अराउंड दिस हिस्टोन ऑक्टॅमर 146 बेस पेअर्स, आणि लिंकर रिजन मध्ये 54 बेस पेअर्स विल बी देअर. आणि या दोघांचा जर तुम्ही सम घेतला तर इन ऑल न्यूक्लिओझोम कंटेन 200 बेस पेअर. एका न्यूक्लिओझोम मध्ये 200 बेस पेअर्स तुम्हाला बघायला मिळतील. डिस्ट्रीब्युशन कसं, हा कोर डीएनए जो की हिस्टोन ऑक्टॅमरच्या आजूबाजूला आलाय, त्याच्यामध्ये 146 बेस पेअर्स, आणि लिंकर जो दोन न्यूक्लिओझोमला लिंक करणारा रिजन त्याच्यामध्ये 54 बेस पेअर. आणि म्हणजेच इन टोटो किती झाले तुमचे हे 200 बेस पेअर्स. राईट? ओके, आगे बढ़ेंगे. आपण सांगितलंय की अशा पद्धतीने पॅकेजिंग झालंय आणि एम फेज मध्ये हा हायली कंडेन्स्ड फॉर्म मध्ये आलाय. त्याच्या लेंथ सुद्धा आपण बघितल्या. वेल, या 30 नॅनोमीटरला आपण कोणती कंडिशन स्टेज म्हणू शकतो, दिस विल बी युअर सॉलिनॉइड. याला म्हणायचं तुम्ही सॉलिनॉइड स्ट्रक्चर. या 300 नॅनोमीटरला काय म्हणा तुम्ही, सुपर सॉलिनॉइड. सॉलिनॉइड देन सुपर सॉलिनॉइड स्ट्रक्चर. सॉलिनॉइडचा मिनिंग काय होतो की तुमचा टेलिफोन वायर लाईक स्ट्रक्चर. सी हियर, हे टेलिफोन वायर सारखं तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय. इकडे घेऊ आपण, हे टेलिफोन वायर असाच असतो की नाही, तर या वायर सारखं स्ट्रक्चर दिसतं म्हणून त्याला म्हटले तुम्ही सॉलिनॉइड. 30 नॅनोमीटर. सुपर सॉलिनॉइड ते काय झालं 300 नॅनोमीटर. याला म्हटले तुम्ही क्रोमॅटिन फायबर. या पूर्ण पार्टला क्रोमॅटिन फायबर म्हणू शकता इनफॅक्ट. तर हे क्रोमॅटिन आणि फायनली हायली कंडेन्स्ड युअर क्रोमोझोम. नॉन हिस्टोन प्रोटीनचा उल्लेख आपण केला, तर नॉन हिस्टोन प्रोटीन्स जे आहेत ते बेसिकली 3 टाईपचे तुम्हाला बघायला मिळतील. एक तर स्ट्रक्चरल नॉन हिस्टोन प्रोटीन्स, ठीक आहे. नंतर दुसरे असणार आहेत तुमचे फंक्शनल नॉन हिस्टोन प्रोटीन. तर फंक्शनल मध्ये कोण येणार, तर डीएनए अँड आरएनए पॉलिमरेजेस. हे सॉरी, हे काय झाले तुमचे फंक्शनल नॉन हिस्टोन्स झाले. यांचा सुद्धा उपयोग होणार. आणि याच्यामध्ये थर्ड असणार स्ट्रक्चर फंक्शनल अँड मोबिलिटी एलिमेंट्स असणार. मोबिलिटी एलिमेंट्स याची आपल्याला गरज नाही इनफॅक्ट, फक्त नॉन हिस्टोन मध्ये काय असतं तर हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. तर दिस इज ऑफ पॅकेजिंग इन केस ऑफ यूकॅरियोट्स इज डन. आता इथे तुम्हाला एक दिसेल, इकडे बघा, काही रिजन कसा दिसतोय तुम्हाला, हायली पॅक्ड दिसतोय, पॅक्ड टाइटली बाउंड, आणि काही लूजली पॅक्ड दिसतोय. जो लूजली पॅक्ड रिजन असणार या तुमच्या क्रोमोझोम मध्ये, लूजली पॅक्ड डीएनए म्हणू आपण, लूजली डीएनए न म्हणता क्रोमोझोम म्हणू. लूजली पॅक्ड क्रोमोझोम इज कॉल्ड ॲज यूक्रोमॅटिन. त्याला काय म्हणणार तुम्ही, यूक्रोमॅटिन म्हणणार. यू फॉर ट्रू, राईट. आणि टाइटली पॅक्ड क्रोमोझोम इज कॉल्ड एज हेटेरोक्रोमॅटिन. काय म्हणणार त्याला, हेटेरोक्रोमॅटिन म्हणणार. ऑब्वियस आहे की जेव्हा तुम्ही त्याची स्टेनिंग करणार तर हेटेरोक्रोमॅटिन पार्ट जो की टाइटली बाउंड आहे तो डार्कली स्टेन होणार, आणि यूक्रोमॅटिन पार्ट हा
लाईट स्टेन होणार. डिफरन्शिएटिंग पॉईंटच्या स्वरूपात आपण याला लिहू थोडंसं. इथे लिहितोय मी युक्रोमॅटिन. वेल, अँड हिअर इट इज युअर हेटेरोक्रोमॅटिन. युक्रोमॅटिन अँड हेटेरोक्रोमॅटिन. युक्रोमॅटिन काय सांगितलं? इट इज लूजली पॅक्ड. ठीक आहे. आणि हेटेरोक्रोमॅटिन इट इज डेन्सली पॅक्ड असं म्हणू. डेन्सली पॅक्ड रिजन. राईट. नंतर इट स्टेन्स लाईट. हा याचं स्टेनिंग जर केलं तुम्ही तर इट स्टेन्स लाईट, म्हणजे याचा कलर जो असणार आहे स्टेनिंग किंवा कुठल्या डायचा वापर आपण स्टेनिंगसाठी करतो तर ते कसं असणार? थोडासा लाईट कलर येणार. आणि इकडे इट स्टेन्स डार्क. हा जो रिजन असणार आहे हा कसा स्टेन करणार? तर डार्क स्टेन करणार. मग या युक्रोमॅटिन रिजन मध्ये डीएनए इज मोर. एक्सपोज डीएनए म्हणतात. इन ऑल ह्या दोन्ही पार्ट मध्ये डीएनए असणारच आहे, पण हा एक्सपोज डीएनए इकडे असणार आहे. तर डीएनए एक्सपोज हा इकडे कसा असणार आहे? लेस असणार आहे. अँड दिस युक्रोमॅटिन इज ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह. ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह. आता हे जे ओपनिंग आणि क्लोजिंग जे असतं किंवा पॅकेजिंग जे असतं डीएनएचं, तर इट डिपेंड्स ऑन द नीड. हा ओपन केव्हा केव्हा होणार? जेव्हा त्याला रेप्लिकेशन करायचे आणि ट्रान्सक्रिप्शन करायचे. बरोबर आहे. ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह अँड इट इज ट्रान्सक्रिप्शनली इनऍक्टिव्ह. ठीक आहे. इट इज ट्रान्सक्रिप्शनली इनऍक्टिव्ह पार्ट. तर हे जे झालं युक्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन, हा काही वेगळा पार्ट दिसतोय का? या क्रोमोझोम वरती किंवा क्रोमॅटिन वरती काही रिजन असे असतील की जे डेन्सली पॅक्ड आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये एक्सपोज डीएनए हा कमी असणार आहे. बरोबर की नाही? मग एक्सपोज जर कमी असेल, तुम्हाला माहितीये, समजा रेप्लिकेशन करायचं असेल, रेप्लिकेशन करा किंवा सेकंड प्रोसेस तुमची ट्रान्सक्रिप्शन. तर रेप्लिकेशन आणि ट्रान्सक्रिप्शनच्या वेळी हा जो तुमचा डीएनए असतो, ठीक आहे, हा डीएनए, तर याला तुम्हाला ओपन करावं लागतं की नाही? मग हा जर समजा खूप असा कॉइल्ड फॉर्म मध्ये असेल तर याला ओपन करणं इतकं सोयीचं जाणार नाही. मग ओपनिंग वरती जो पार्ट लूजली बाउंड असणार आहे, लूजली हेल्ड असणार आहे, तो ओपन लवकर होणार. म्हणजे ट्रान्सक्रिप्शनच्या वेळी याला ओपन फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे किंवा रेप्लिकेट होताना ओपन फॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे. दॅट इज वाय दिस एरिया इज, आपण काय म्हणतो, या एरियाला तुम्ही आता सरळ सरळ म्हणू शकता, यू कॅन कॉल इट ॲज अ युक्रोमॅटिन. का युक्रोमॅटिन? कारण हा लगेचच ओपन होऊ शकेल, म्हणजे त्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शनही होऊ शकणार आणि त्याचं रेप्लिकेशन सुद्धा होऊ शकणार. क्लिअर दिस? दिस इज हाऊ वी हॅव सीन. परत एक वेळा आपण मागे जाऊ. वेल, मोबिलिटी एलिमेंट सुद्धा आहेत. पॅकेजिंग बघितलं आपण. हिस्टोन, नॉन हिस्टोन, बेस पेअर्स, कोर डीएनए, लिंकर डीएनए, H1 हिस्टोन दॅट सील्स. H1 हिस्टोनचं आपण इकडे मागे लिहिलंय. वेल, दिस इज H1 हिस्टोन. कुठे होता? वेल, ओके, राईट. दिस इज हाऊ transcription in case of eukaryotes as well as prokaryotes complete. Clear this? Next lecture मध्ये आपण याचा समोरील पार्ट कव्हर करूया. थँक्यू व्हेरी मच.